रोज रोज टिफिनला काय द्यायचं ना, हा प्रत्येक आईला पडणारा प्रश्न. शिवाय बऱ्याचदा मुलांना चटपटीत पण हवं असतं. अशा वेळेस फक्त 10 मिनिटात ही झटपट तयार होणारी मसाला पोळी तुम्ही करून बघा. मुलांना तर खूपच आवडते, पण घरातले सगळेजण आवडीने खातील ना, इतकी चटपटीत होते. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी 1 चमचा लाल चटणी पावडर, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा बडीशोपची पावडर घेतली. ऑरोगॅनोचे छोटेसे 2 पाकिट वापरले, म्हणजे अर्धा चमचा एवढा टाकला आहे. पाव चमचा मीठ घेतलं, बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घेतली आणि थोडीशी कसुरी मेथी घेतलेली. छान एकजीव करून घेतलं. होताना बनवायला सोपा, अगदी घरातल्या साहित्यामध्ये हा मसाला आपला तयार झाला. आता रेग्युलर चपातीला वापरतो ना, तीच गव्हाचं कणिक मी या ठिकाणी वापरते. आता असे पूड करून घेतलेत आणि मग चपाती लाटली. असं पूड करून जर हा आपण पराठा लाटायला घेतला ना, तर छान फुगतो आणि खुसखुशीत देखील होतं. आता छान पातळ अशी पोळी लाटून घेतली. मग याच्यावर थोडासा तेलाचा हात लावला आहे मी. तेल लावून जर हा आपण मसाला पसरवला ना, तर छान चिपकतो, म्हणजे भाजताना असा मसाला हा सुटा होत नाही. आता या ठिकाणी एक हाफ चमचा मी एवढा घेतलेला आहे. तुमची मुलं किती तिखट खाताना त्यानुसार हे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त आपल्याला करायचं असतं. थोडी याच्यावर कोथिंबीर टाकून घेतली आणि असे कट मारून घेतले, म्हणजे कळच्या बाजू आपल्याला सुट्या नाही करायच्या आहेत. मध्ये असे कट मारून घ्यायचे आहेत, बारीक पातळ असे, आणि अशी गुंडाळणी करून गोल उंडा करून घ्यायचा आहे आणि मस्त थापून घ्यायचं, म्हणजे छान उंडा करून ही पोळी आपल्याला लाटता येते. छान दाबून घ्यायचं याला, म्हणजे यातला मसाला सगळीकडे पसरतो. हवं तर आपण जसं पुरणपोळीला किंवा बटाट्याच्या पराठ्याला करतो ना, त्याप्रमाणे देखील आत मसाला टाकून हा लाटू शकतो. पण तसं केल्याने ना, कळेपर्यंत हा मसाला पसरत नाही आणि त्या ठिकाणी असं बिना मसाल्याचे आपल्याला टेस्ट लागते. असं केलं ना, तर छान सगळीकडे मसाला पसरतो. म्हणून या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. छान पातळ असा लाटून घेतला आहे आणि तव्याला तुपाचा हात लावून छान दोन्हीकडून मिडियम फ्लेमवरती मस्त खमंग दोन्हीकडून तूप टाकून हा भाजून घेतलेला आहे. खूप चवीला अप्रतिम होतो, चटपटीत लागतो, शिवाय खूप झटपट तयार होतो. बऱ्याचदा काय होतं ना, घरात अजिबात भाजी नसते, मुलांना टिफिनला काय द्यायचं नाही, ही आईला एक काळजी वाटते. अशा वेळेस तुम्ही मुलांना हे चटपटीत झटपट हा पराठा तयार करून देऊ शकता. नक्की ट्राय करून बघा, मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडेल. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.